आरक्षणाच्या मागणीसाठी जाट समुदायानं सुरू केलेल्या आंदोलनाचा फटका दिल्लीलाही बसला आहे। जाट आंदोलकांनी राजधानी दिल्लीला पाणी पुरवठा करणाऱ्या हरियाणातल्या मूनक कालव्याचं गेट जबरदस्तीनं बंद केलंय। त्यामुळे राजधानी दिल्लीला होणारा पाणी पुरवठा ठप्प झालाय। या पाणी टंचाईमुळे दिल्लीतील शाळांना सोमवारी सुट्टी देण्यात आली आहे, तसेच परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत। दरम्यान सर्वांना पाण्याचं समान वितरण करण्यात येईल असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे। तर राष्ट्रपती कार्यालय, सुरक्षा, अग्निशमन दल आणि रुग्णालयांना पाणी टंचाईतून वगळण्यात आलंय। हे आंदोलन अधिक चिघळण्यास राजधानीत पाण्याचं गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी गृह मंत्रालय आणि हरियाणाच्या मंत्र्यांसोबत चर्चा सुरू असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं आहे। पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी लष्कराचे जवान तैनात करण्याचं आवाहन केल्याचंही ते म्हणाले। अब पानी लगभग खत्म हो चुका है दिल्ली के अंदर, तो ये निर्णय लिया गया है कि राष्ट्रपति जी, प्रधानमंत्री जी, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, डिफेंस इंस्टॉलेशंस, अस्पताल और फायर ब्रिगेड, इनको छोड़ के बाकी जितना भी पानी है वो दिल्ली के लोगों में बराबर बराबर बांटा जाए। उस कटौती में मैं भी शामिल हूँ और मेरी दिल्ली की जनता से हाथ जोड़ के अपील है कि पानी को बचा के रखें, जितना ज्यादा बचा सकते हैं, क्योंकि इसी पानी में अपने को हो सकता है अगर समाधान तुरंत भी निकल आए तो 1-2 दिन हो सकता है कि इसी पानी में अपने को गुजारा करना पड़े। इसी को देखते हुए कल स्कूलों की छुट्टी भी घोषित कर दी गई है। दिल्लीच्या पाणी पुरवठ्यावर कसा परिणाम होणार आहे ते आता बघूयात। दिल्लीच्या तोंडचं पाणी पळालं। एक प्रकारे मूनक कालव्यातून राजधानी दिल्लीतील 10 पैकी 7 जलकेंद्रांना पाणी पुरवठा। हैदरपूर ते दिल्लीला पाणी पुरवठा करणारे सर्वात मोठं जलसंशोधन केंद्र। हैदरपूर केंद्रातून दिल्लीला 200 MGD पाण्याचा पुरवठा केला जातो। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याबरोबर आहे। रामराजे, आपण बघतोय की एकूणच कालव्याचं गेटच बंद केलेलं आहे। आंदोलकांनी कशा प्रकारे हे वळण घेत आहे आंदोलन आपण बघू शकतो। जाट आरक्षणाचं दिल्लीला आता पाणी मिळत नाही आहे, शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। ठीक आहे, आता पाणी पुरवलं जाईल, मात्र अशा तऱ्हेनं आंदोलन करताना रोखण्याचा काही सरकारकडून प्रयत्न होत नाहीये का? बिलकुल, सरकारकडून तर प्रयत्न केले जात आहेत। 3000हून अधिक लष्कराचे जवान जे आहेत ते हरियाणामध्ये उतरवलेले आहेत। रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी खड्डे खोदले गेले होते। या जवानांचे मार्ग बंद करण्यात आले होते। आंदोलनकर्त्यांनी हे खड्डे खोदले होते, मात्र तरी सुद्धा हेलिकॉप्टरने जवान उतरवलेले आहेत आणि ज्या प्रकारची कुठेतरी जाळपोळ केली जाते, ज्या ठिकाणी कालव्यातून पाणी अडवलं जातं त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे। आत्ताच नुकती जी माहिती हाती आलेली आहे त्यानुसार जवळपास 100हून अधिक आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे। हरियाणा पोलिसांनी अटक केलेली आहे आणि 10 जणांचा यामध्ये आंदोलनकर्त्याचा मृत्यू झालेला आहे। आंदोलनकर्त्यांनी आता नवीन चाल केलेली आहे की दिल्लीमधील संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प करण्यासाठीच, त्याचबरोबर पाणी अडवण्यासाठीच आता हातपाय मारायला सुरुवात केलेली आहे। कारण दिल्लीला थांबवलं, राजधानीला जर थांबवलं, देशाच्या राजधानीमध्ये जर अडचण निर्माण केली तर केंद्र सरकार लगेच दखल घेईल। त्यामुळे या आंदोलनकर्त्यांनी रोख आता दिल्लीकडे वळवलेला आहे। त्यामुळे दिल्लीमध्ये येणारं पाणी, त्याचबरोबर हरियाणा आणि इतर भागातून येणारं दूध आणि भाजीपाला सुद्धा ठप्प झालेला आहे। त्यामुळं 2 दिवस आता रविवार आहे, मात्र सोमवारपासून मोठ्या प्रमाणावर लोकांना अडचणीला सामोरं जावं लागणार आहे। धन्यवाद रामराजे, ही माहिती दिल्याबद्दल। दिल्लीहून आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याला माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।